आज आपण या 2 षटकोनांपासून स्वेटर तयार करत आहोत. षटकोन कसे विणायचे ह्याची लिंक तुम्हाला स्क्रीनवरती आणि डिस्क्रिप्शनमध्ये दिसेल. हे षटकोन मी 8 रोजपर्यंत विणून घेतलेले आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 रोजपर्यंत हे प्रत्येकी विणलेले आहेत. ही त्याची उलटी बाजू आहे, ही सुलटी बाजू आहे. दोन्हीच्या उलटी बाजू वरती घेतलेल्या आहेत मी आता. हा कोपरा ह्या कोपऱ्यावरती ठेवला, एक बाजू तयार झाली. ही बाजू आपण एक धागा घेऊन इथे बांधून टाकूयात. आता हा दुसरी बाजू आहे, ह्याची दुसरा षटकोन आहे. त्याचा आपण हा कोपरा ह्या कोपऱ्यावरती नेला, ह्या साईडचा कोपरा ह्या कोपऱ्यावरती नेला की ही एक बाजू तयार झाली. इथे एक धागा घालून घेऊयात. हे 2 बाजू आपल्या ह्या 2 बाजू जोडून असा स्वेटर तयार होतोय आपला. आता ह्या 2 बाजू आपण आधी जोडून घेऊयात. त्यासाठी हा धागा या वरच्या कोपऱ्यात आधी घेऊयात. आणि ह्या बाजूच्याही कोपऱ्यामध्ये जाऊन धागा काढून घेऊन जोडूया तसा. नंतर ह्या गॅपमध्ये यायचे. ह्या गॅपमध्ये येऊन 3 खांब घ्यायचे. मग समोरच्या गॅपमध्ये जाऊन हुक आत घेऊन हा धागा ओढून घेऊन इथे एक टाका घालायचा. नंतर ह्या गॅपमध्ये येऊन 3 खांब घेऊयात. या गॅपमध्ये येऊन 3 खांब घेऊयात. आता परत इकडच्या गॅपमध्ये परत हुक आत घेऊन इथे टाका घालून घेऊयात. परत ह्या गॅपमध्ये येऊन 3 खांब घेऊयात. या गॅपमध्ये हुक नेऊन इथे टाका घालूयात. 3 खांब. इकडे टाका घेऊयात. 3 खांब.
आता ह्या कोपऱ्यात आलोत. हा हुक इथे घेतला, ह्याच्यात घेतलं, दोन्ही एकत्रित टाका घातला आणि इथे आपण धागा तोडून घेऊयात. ही आपली बाजू जोडून झालेली आहे. ही समोरनं अशी दिसेल आणि पाठीमागून हे जोडलेला भाग असा दिसेल. असं दिसेल. आता आपण ह्याच्या शोल्डर स्टिच करून घेऊयात. बाह्यांच्या वरचे बाजू आपण ह्या जोडून घेऊयात. त्याच्यासाठी काय करायचं, हा आहे भाग, तो आता उलटा भाग वरती आणायचा आहे. ही उलटी बाजू खाली घेतली, ही उलटी बाजू वरती आणलेली आहे. ह्या उलट्या बाजू वरती आणलेल्या आहेत आणि मग इथून ह्या आपण जोडायचे. आता हा धागा काढून घेऊयात आपण. ह्या दोन कोपऱ्यांमधनं एकत्रित धागा आपण काढून घेऊयात. एक साखळी घेते आणि मग ही साखळी समोर ह्या खांबाची साखळी, हे दोन्ही समोरासमोर एकत्र आपण जोडत जायचे. ह्या मध्ये एक साखळीची गॅप आहे, या गॅपमध्ये पण आपण एक साखळी घ्यायची, एक टाका घालायचा. इथे पण या गॅपमध्ये पण एक टाका घ्यायचा आपण, इथल्या गॅप आणि इथला गॅप, इथे पण एक टाका घालायचा आपण. एक साखळीची गॅप येते, परत ह्या खांबातल्या साखळीत, ह्या खांबातल्या साखळीत एक टाका. हे मुके खांब होत आहेत आपले सगळे. असे हे आपण हा भाग येईपर्यंत विणून घेऊयात. हाचा कोपरा येईपर्यंत विणून घेऊयात आपण. ह्या कोपऱ्यापर्यंत इथे आपण विणलेले, हा भाग सोडून दिलेला आहे मी, हा सोडलेला आहे, इथपर्यंत विणलेला आहे. बाहेर इथपर्यंत विणून घेतले, पण ह्याची मागची बाजू आपण फक्त मुकेखांब घालून विणून घेऊयात. आता हा मधली साखळी सोडलेली, आपण ही मधली गॅप सोडलेली आहे, इथे विणलेली नाही आहे. तर मागच्या मधल्या साखळीच्या गॅपमध्ये आपण एक मुकाखांब घालूयात आणि हे मागची सगळी बाजू आपण विणून घेऊयात. इथे एक घेऊयात. इथे मधला जॉईंट आपला आलेला आहे, जोडलेला भाग आहे, त्या साखळीमध्ये एक मुकाखांब घेऊयात. या बाजूला एक मुकाखांब घेऊयात.
ते इथल्या मधल्या साखळीपर्यंत आपण हे सेपरेट वळून घ्यायचं. म्हणजे इथला हा कोपरा पण आपण सोडतोय, ह्या मधल्या साखळीपर्यंत सोडतोय. नंतर हे परत ह्या खांबांपासून आपण एकत्रित जोडायचे. ह्या खांबात यायचे, ह्या खांबातल्या साखळीची आणि ह्या खांबातल्या साखळीला एकत्र जोडायचं. असं हे जोडत आपण ह्या कोपऱ्यापर्यंत येऊयात. हे असं विणलेलं आहे. आता ही सुलट बाजू बाहेर घेऊयात आपण. या सुलट बाजूनी हे विणकाम करून आपण जोडलेल्या वरचा आहे भाग खांद्यांचा, तो असा दिसतो. बाह्यांचा वरचा भाग जोडलेला हा असा दिसतो. आणि हा मागचा भाग जोडलेला आपण असा दिसतो. आता आपण ह्याची उंची तुम्हाला ज्या साईजमध्ये हवा तशी उंची कशी वाढवायची तो एक एक रो ह्याला आणि हाताला मी एक एक रो वाढवून दाखवते कसं घालायचं ते. पहिल्यांदा ही उंची विणून घेऊयात आपण. हा धागा इथे घेतला. तीन साखळ्यांचा पहिला खांब, 1 2 3 कोपऱ्यामध्ये ह्या. अजून एक खांब घेऊया तिथे. 2च खांब घ्यायचे. नंतर एक साखळी घेऊन ह्या गॅपमध्ये 3 खांब घ्यायचे. एक साखळी 3 खांब, एक साखळी 3 खांब असं आपण विणत येऊयात. आता हा राऊंड विणत असताना आपण इथे जोडावर येतोय. त्याकरता आपण एक साखळी इथे घेतली आणि इथे एक खांब घ्यायचा. या साखळीमध्ये एक खांब घेऊयात. आणि ह्या कोपऱ्यामध्ये एक खांब घेऊयात. अशा ह्या 3 साखळी इथे घेऊयात. परत एक साखळी आणि 3 खांब पुढे असं कंटिन्यू करून कोपऱ्यापर्यंत येऊयात. इथे एक साखळी परत घेतली, एक खांब मिळून झाले. तिथे एक साखळी घेऊ परत. आणि ह्या शेवटच्या कोपऱ्यात आल्यावर इथे 2च खांब घ्यायचे. सुरुवातीला पण आपण 2 खांबांनी सुरुवात केली कोपऱ्यात. हा शेवट करताना पण इथे 2च खांब घ्यायचे. हा धागा इथे तोडूया. असा आपण एक रो ह्याची उंची वाढवण्याकरता एक रो तयार केलेला आहे. इथे 2 खांब घेतले, इथे 2 खांब घेतले आणि हे सगळे विणले आणि मधल्या गॅपमध्ये इथे 3 साखळ्यांचा 3 खांबांचा एक ग्रुप केला इथे परत. अशा प्रकारे हे इकडचे विणून झाले. आता हाताची उंची वाढवताना पण असा सेम वाढवत जायचं आहे आपल्याला. एकच रो मी तुम्हाला वाढवून दाखवते. आता ही हाताची उंची वाढवून दाखवते. ते एक रो घेते मी.
3 साखळ्या, 1 2 3 साखळ्या घेतल्या. इथे 3 खांब, एक साखळी, 3 खांब. असे 3 खांब, एक साखळी, 3 खांब असं आपण पूर्ण राऊंड विणून घेऊयात. सेम असं ह्या हाताचा एक राऊंड वाढवून घेऊयात. ह्या दोन्ही हातांच्या अशा उंची वाढवून झालेल्या आहेत. आता एक एक राऊंड मी घेतलेला आहे आणि ही खालची उंची वाढवली. आता आपण ह्या गळ्याकडे येऊयात. ह्या गळ्यामध्ये आपण इथे सगळे खांब विणायचे आहेत. आता गळा तयार करायचा आहे, त्यासाठी खांब विणून घेऊयात आपण. हा आपण भाग मोकळा सोडला होता, इथला पण एक मोकळा सोडलेला भाग आहे ह्या साईडचा. तर ह्या भागांवरती आपण विणकाम करायचं आहे. इथे 3 साखळ्यांचा खांब घेऊयात. 1 2 3 साखळ्यांचा एक खांब घेतला. अजून इथे 2 खांब घेऊयात. हे 3 खांब ह्या गॅपमध्ये आपण विणतोय. नंतर ह्या प्रत्येक साखळीमध्ये इथले ह्या साखळीत ह्या साखळीत 2-2 खांब विणायचे आहेत. इथेच दुसरा खांब घेऊयात. इथे 2 खांब, प्रत्येक साखळीमध्ये 2-2 खांब घेऊयात. याप्रमाणे हा गळा विणून झालेला आहे आपला. या कोपऱ्यामध्ये 3 खांब आणि प्रत्येक साखळीत 2-2 खांब घेऊन कोपऱ्यात परत 3 खांब असा आपण गळा विणलेला आहे. आता इकडे बटनपट्टी तयार करूयात. त्याच्यासाठी ह्या साईडला ठराविक अंतरावर मोजून घेऊन ह्या अंतरांवर ठराविक खांब मोजते मी. खांब मोजून अंतरांवर बटनपट्टी तयार करते. ती बटनपट्टी कशी तयार करायची बघा. इथे जाऊन मुका खांब घ्यायचे. आता ह्या खांबात मुका खांब घेतोय. पहिली साखळी मुका खांब झाला, दुसऱ्या साखळीत मुका खांब, मधली साखळी आहे तिथे एक मुका खांब, खांबावरती मुका खांब, इथे एक मुका खांब घेतला. इथे आता आपण बटण घेतोय म्हणून वरती आपण 5 साखळ्या विणूयात. 1 2 3 4 5 साखळ्या विणायच्या आणि त्याच जागेमध्ये स्लिप स्टिच घ्यायची. ही आपली बटनपट्टी तयार झाली. ह्या बाजूला आपल्या इथे बरोबर हा खांबांचा एक ग्रुप आणि ह्या खांबाच्या तिसऱ्या खांबावर मी ही बटनपट्टी तयार केली. तर इथे बरोबर आपलं एक बटण येईल. अशा पद्धतीने आपण ह्या बटनपट्टी तयार करूयात. मुका खांब घ्यायचे. आता ह्या मधल्या गॅपमध्ये मुका खांब घेऊयात. ह्या खांबावर आल्यावर मी परत बटनपट्टी घेतली. इथे एक घेतला, 5 साखळ्या घेतल्या, 2 3 4 5 आणि परत त्याच जागेत येऊन आपण इथे स्लिप स्टिच घेतोय.
एक बटनपट्टी तयार झाली. परत ह्या जागेत येऊन मुका खांब, मुका खांब, मुका खांब, मुका खांब, इथे आलो दुसऱ्या खांबावर. दुसऱ्या खांबाच्या दुसऱ्या खांबांच्या ग्रुपच्या तिसऱ्या खांबावरती आल्यावर आपण 5 चेन घेतोय परत आणि तिथे स्लिप स्टिच. आता हे सगळे मुका खांब आपण मिळून घेऊया तिथे. या बटनपट्टी तयार केली आपण आता आणि ह्या बाजूला एक एक आता आपण बटन बसवून घेऊयात. हा खांबांचा ग्रुप, त्याच्यासमोर हा खांबांचा ग्रुप, ह्या खांबांच्या ग्रुपच्या तिसऱ्या खांबावरती मी बटनपट्टी केली. तसं ह्या खांबावरच्या तिसऱ्या खांबावरती मी बटन बसवते आता. असे आपण 2 ठिकाणी बटन अजून लावून घेऊयात. हे सगळे असे आपले बटन लावून झालेली आहेत. ही बटनपट्टी, हे बटनपट्टी असे हे बटन करून हा आपला स्वेटर पूर्ण झालेला. हा गळा, हे हात वाढवलेले, हे असा आपला सुंदरसा 2 षटकोनांपासून तयार केलेला स्वेटर. हा 2 षटकोनांपासून तयार केलेला हा स्वेटर आहे. थँक्यू.